नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. सुरू आहे. मात्र यावरती कुठेही सरकार असे गांभीर्याने घेत नसताना बघतोय कुठंतरी हा विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? मला सांगतो, भारत असा एकमेव देश असेल जिथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी म्हणजे 4 मोठमोठे पेपर फुटले, बरोबर आहे. आणि 4 मोठे पेपर फुटल्याच्या नंतर जर तिथल्या शिक्षण मंत्र्यांची राजीनाम्याची मागणी होत असेल तर ती रास्त आहे, कारण त्या खात्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही त्यांची असते. अहो, महाराष्ट्रात बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री बदलले, रेल्वेचे रेल्वे मंत्री बदलले गेलेले आहेत, पण ह्या वेळेला एवढा हट्ट का हे मला कळत नाहीये. खरं तर जे काही देशात चालू आहे हे कधीतरी परतीचा पावसासारखा परत येणार आहे. आज बंगालमध्ये सरकार गेल्याच्या नंतर ते अंडी फेकली जात आहेत, चप्पल फेकले जात आहेत. 2029 किंवा त्याच्या पुढे तुमच्यावर पण हे अंडे आणि चपला येऊ शकतात, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. कारण लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. तुम्ही कसे निवडून आलात हे देवाला माहिती, पण लोकभावना ही तुमच्या विरोधात आहे. रस्त्याने इथेनॉलचा विषय असेल, त्याच्यानंतर दिल्लीत चालू असलेलं उपोषण असेल, या सगळ्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आणि आता जर ह्याच्यावर मार्ग निघाला नाही, मला असं वाटतं की भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची परिस्थिती खूप वाईट असेल. ऑपरेशन टायगरचे अशा अनेक प्रकार आता जे सुरू झालेले आहेत. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरतीच त्यांच्याच पक्षातल्या सिंग नावाच्या व्यक्तीनं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मी त्यांच्या पक्षावर दावा केला कधीतरी होणार ना, मी तेच सांगतोय, फार लवकर झालंय. भविष्यात शिंदे सेनेवर पण कोणतरी दावा करेल. तुम्ही पायंडा पाडला, तो पायंडा पुढे भविष्यात असं नाही ना की अमरत्व आहे. जे तुम्ही केलं दुसराही कोणीतरी तुमच्यावर करू शकतो. जे आहे त्याला सामोरे जावं लागणार आहे. पण आताचा जो मुख्य विषय आहे तो मला असं वाटतं की दिल्लीत चाललेल्या आंदोलनात जर अजून थोडी दिरंगाई झाली तर एका माणसाचा जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ते आंदोलन आले नाही. त्यामुळे सरकारने डोळे उघडावं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ते तर ऐकून घ्या. किमान त्यांचं म्हणणं ऐकण्याचं तर धाडस दाखवा. एवढीच आमची सरकारकडे विनंती. मनसेची या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आम्ही बाबतीत सहमत आहोत त्यांच्या. देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि आम्ही तुम्हाला परत सांगतो, याच्यावर आमच्या अमित साहेबांनी आवाज उठवलेलाच होता पेपर फुटीवर. ते सतत बोलतात पेपर फुटी या विषयावर, पण ज्यांनी कानच बंद करून ठेवलेत त्याच्याबद्दल त्यांच्या जवळ जाऊन किती जोरात ओरडा, काही फरक पडत नाही. पण मला असं वाटतं की आम्ही या सर्व विद्यार्थ्यांबरोबर आणि या विद्यार्थी आंदोलनाबरोबर शरद पवारांचा पक्ष सुद्धा एनडीए सोबत जाणार असल्याची सुद्धा आता सध्याची मला वाटतं की हा विषय माझा नाही. याच्या बाबतीत सन्माननीय राष्ट्रीय भूमिका होईल.